पठार अवस्थेमध्ये लाईट आली ती अवस्था आता चांगल्या सुप्त अवस्थामध्ये आलेली आहे. त्यामुळे तुमचा थोडासा वेळ येतो. माऊली ज्ञानोबा सांगतात की दळयाचे दळे सरते की मनोरथाचे मनोरथ होते की माहेरी श्रीमंत होती माहीस. वारकऱ्यांचा एक वारकऱ्याला भेटल्यानंतर एका मुलीला आई भेटल्यानंतर जेवढा आनंद होतो ना तेवढा आनंद ज्याच्या गळ्यात माळ आहे दुसऱ्याच्या गळ्यात माळ आहे, दोन माळकरी एकमेकाला भेटतात तेवढाच आनंद वारकऱ्याला भेटतो. आणि मला वाटतं जगामध्ये असा एकमेव संप्रदाय वारकरी संप्रदाय आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत विचार करायला गेलो तर महाराष्ट्रामध्ये 600 संप्रदाय अस्तित्वात आजघडी आणि जगतामध्ये शैव शक्त गणपत्य आदित्य वैष्णव देव पंचायतन भूमिका जगद्गुरु शंकराचार्यांनी मांडली असली तरीही महाराष्ट्रात 600 संप्रदाय छोटे मोठे आहेत. पण जगताच्या पाठीवर वारकरी एवढं प्रेम दुसऱ्या कोणत्या संप्रदायाने कोणाला दिलं नाही. मला वाटते भविष्यात देताही येणार नाही. कारण हे फक्त पाया पडे जन एकमेका फक्त वारकऱ्यांचं प्रिय आहे. आपण फार श्रीमंत घरचे, आपण एवढ्या श्रीमंत घरचे आहोत की आपली वारी आता फक्त महाराष्ट्रापुरती भारतापुरती राहिली नाही तर आपली वारी आता लंडनहून 11 देशातून महाराष्ट्रात पोहोचते. एवढ्या आणि एवढे आपली संत परंपरेत द्यावं एवढी आपली संत परंपरा थोर आहे. बऱ्याच जणांना प्रश्न वाटतो अरे संघटनामधली संस्था म्हणलं की आपण तुम्ही आम्ही काय प्रत्येक जण फायद्यासाठी देतो. पण फायदा हा अर्थ रूपाने होतोय. फायदा कशा रूपाने होते ते कॅल्क्युलेशन करणं गरजेचं आहे. प्रत्येकाला वाटतं माझा काहीतरी फायदा व्हावा. इथे सुद्धा फायदाच आहे पण तो आर्थिक नाही आहे, तो समाधानाचा फायदा आहे, तो परमार्थ केल्याचा सुखाचा फायदा आहे. मला वाटते आर्थिक फायदा ज्याला हवा वाटतो किंवा जो त्याच्या पाठीमागे लागतो त्या फायद्याच्या त्याला कुठेतरी शेवट आहे. पण परमार्थाच्या फायद्याला कधीही पूर्णविराम नाही आहे. तो स्वल्प विरामामध्येच असतो. त्याचं नाव परमार्थ आहे आणि त्याचे आपण धनी आहोत. माऊलींनो गेल्या 9 वर्षापासून खरं म्हणजे संस्था अस्तित्वात नव्हती. 98 पासून या परमार्थ क्षेत्रामध्ये वावरत असता माझ्या जीवाभावाचे अनेक सवंगडी सोबत येत गेले आणि 2018ला नजाणे माऊली ज्ञानोबारायांच्या कृपा आशीर्वादाने त्यांनी कानात सांगावं आणि मुखातून बाहेर यावं. आमचे जे जीवाभावाचे फक्त 42 जण होते त्यांना मी विचार मांडला की आपण ज्ञानेश्वरी पारायण करूया. सर्वांनी सांगितलं पारायण तर आपण करतोयच की काय वेगळं आहे. पण मी म्हटलं करतोय आपण सत्यात पण थोडीशी घाईच होते. अगदी खालच्या भाषेत म्हणजे भूतघाईच होते. कारण तो टास्क असतो पूर्ण करायचा. खरं म्हणजे सत्याचं हृदय म्हणजे ज्ञानेश्वरी पारायण आणि तिकडे लक्षच कोणाचं नसतं. व्यासपीठ चालत 2-4 पारायण करतात. मग मला विचार आला की आपण असं करूया समाधानाने पारायण करूया. मग करायचं कसं. आम्ही दिवस ठरवला श्रावण शुद्ध प्रतिपदा ते भाद्रपद षष्ठी बरं का. आणि मग दिवस जर ठरला तर पारायण कुठं करायचं. आम्ही वेळ काढली तुमच्या सोयीची वेळ. पारायणाचं स्थळ तुमचं घर, तुमचा प्रवास, तुमच्या शेतात आंब्याचं झाड जिथे तुम्हाला जमेल तिथे तुम्ही केव्हाही कोणीही कुठेही कधीही पारायण करू शकता. स्त्री पुरुष छोटा मोठा ज्याला वाचता येते त्यांनी कोणीही पारायण करावं ही संकल्पना समोर आणली आणि 42 जण आम्ही पारायणाला बसलो. त्यांना ग्रंथ पोहोचवले. पारायण घरीच केलं. किती ओव्या दररोज घ्यायचा त्याचा टास्क निवडला. त्याचं पत्रक तयार केलं. प्रत्येकाला व्हॉट्सअपवर पाठवलं. त्यानुसार पारायण सुरू झालं आणि मग कारंजे मंडपात आम्ही माऊलीच्या सानिध्यामध्ये त्याचा सांगता सोहळा 2018ला पूर्ण केला. आणि तिथे मी सगळ्याकडे एक वचन घेतलं की मला दुसऱ्या वर्षीला एक साधक आणखी वाटायचं. दुसऱ्या वर्षी 84 साधक झाले माऊलींनो. दुसऱ्या वर्षी सांगता आम्ही आळंदीलाच केली. तिसऱ्या वर्षी 251 साधक झाले 2020ला. पण कोरोना असल्यामुळे आम्ही ती सांगता आळंदीला करू शकलो नाही. प्रत्येकाने आपापल्या घरी केली. 4थ्या वर्षी आपल्याकडे 1100 साधक झाले. मग आम्ही ठरवलं 1100 लोकांना आळंदीला नेणं आणणं ते पावसाळ्यात दिवसात शक्य नाही. पण आम्ही नांदेडला मामा मंगल कार्यालय उद्योगापाला ठरवलं की ते पारायण घरीच करायचं. पण एक दिवस ग्रंथ घेऊन शेवटच्या 51 ओव्या मात्र सामूहिक घ्यायच्या असं ठरलं. 1100 लोक आले. 4थ्या वर्षी 5व्या वर्षी 3674 साधक जोडले गेले. मनात संकल्प होता जेवढ्या ओव्या तेवढे साधक पोहोचवावं करावं आणि होत होत माऊलीने 5व्या वर्षी 6700 लोक जमा झाले आणि 7व्या वर्षी
7व्या वर्षी 9033 पर्यंत जाण्याचा संकल्प होता. माऊली ज्ञानोबरायांच्या कृपेने, जगद्गुरु तुकोबारायांच्या कृपेने, माऊली सर्व संतांच्या कृपेने 7व्या वर्षी 9033 साधकापर्यंत पोहोचावा असा संकल्प. पण 9545 साधक 7व्या वर्षी झाले. 8व्या वर्षी गतवर्षी 10,500 साधकापर्यंत ज्ञानेश्वरी पोहोचवण्याचा संकल्प झाला. की ज्ञानेश्वरी वाचण्यासाठी फक्त नांदेडमध्येच नाही तर महाराष्ट्रातल्या 19 जिल्ह्यामध्ये आमचं जे नेटवर्क आहे, त्याच्या ओळखीचे जे कोणी असतील त्या सर्वांना ज्ञानेश्वरी पोहोचवण्याचा प्रयत्न केला. हे पारायणाचं 9वं वर्ष आहे. 10,500 साधक आपल्याकडे विथ कॉन्टॅक्ट आहेत, ते दरवर्षी पारायण करतात. यावर्षी परभणीमध्ये बी काही लोक काही गावातले होते आमच्यासमोर, पण आता बहुसंख्येने तुम्हाला पारायण करायचं आहे. बरं, तुमच्याच घरी करायचं आहे. पारायणासाठी लागणारा ग्रंथ अगदी मोफत आहे. ज्याच्याकडे ग्रंथ नसेल त्याच्यासाठी असेल त्यांनी कृपया मागू नका, कारण का एखादा नवीन साधक ठरवला पाहिजे, हा आमचा उद्देश आहे. आणि या पारायणासाठी आता ग्रंथ येतात कुठे? आमच्यासोबत जे काही जीवाभावाचे निस्वार्थी लोक आहेत, त्यांनी कीर्तनाच्या कथेच्या माध्यमातून जे काही मानधन मिळतं, आम्ही तिकीट खर्च तेवढा काढून घेतो. उरलेले पैसे आम्ही जमा करतो. मेमध्ये आमची मीटिंग असते, सर्वजण प्रामाणिकपणे सगळे पैसे आणून जमा करतात आणि त्या पैशातून आम्ही गोरखपुरहून दरवर्षी ग्रंथराज ज्ञानेश्वरी मागून पूर्ण महाराष्ट्रावर वाटायचं. पण यावर्षी आता अनेक धर्मशाळेचं काम सुरू झालं, पण माऊलींना काळजी आहे. यावर्षी कसं करावं पारायण, काय करावं? ग्रंथाला आपल्याकडे पैसे नाही आहेत, या धर्मशाळेला खूप पैसे लागत आहेत. पण त्यावेळेस तुम्हाला सांगतो, माऊलींनो आपल्यासमोर उपस्थित आहेत आपल्या नांदेड जिल्हा उपाध्यक्ष जगन्नाथ चक्रवार सावकार. त्यांना मी म्हटलं असा विषय आहे. खरं म्हणजे त्या व्यक्तीने आपल्या संस्थेला धर्मशाळा बांधण्यासाठी यापूर्वी 1 लाख रुपये दिलेच. नांदेडला त्यांनी मोठा कार्यक्रम पण स्वखर्चाने घेतलाच होता, पण त्यांनी ही व्यथा ओळखली आणि म्हणजे महाराज माझ्याकडून 1,000 ज्ञानेश्वरी आम्ही वारकरी त्यांनी दिले. तुम्हाला सांगतो माऊलींनो, आपण कालच आम्ही आळंदीला गेलो आणि 2,500 ज्ञानेश्वरी आपण यावर्षी खरेदी केलो. त्याच्यापैकी 1,000 ज्ञानेश्वरी नांदेडच्या पुढच्या कार्यक्रमात आपल्याला आहे आणि 1,500 आपण आपल्या संस्थेसाठी ठेवतोय. तर त्या सकाळी तिथे पोरं आले होते. काल आम्ही जाऊन ग्रंथ घेतले आणि सीताराम धर्मशाळेत ग्रंथ ठेवले. उद्या नांदेडला ते ग्रंथ पोहोचतील. परभणी जिल्ह्यासाठी 13 ऑगस्टला आपलं श्रावण शुद्ध प्रतिपदेला पारायण सुरू होत आहे. 16 सप्टेंबरला आपला सांगता सोहळा आहे. सांगता सोहळा भव्य दिव्य नांदेडला होतो, पण आता नेटवर्क जास्त वाढल्यामुळे आम्ही सोय केली. तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये सोयीची एक पारायणाचं स्थळ निवडावं, वेळ निवडावी आणि तुम्ही सांगता सोहळा करून घ्यावा त्या जिल्ह्यानुसार. तसं तुमचा सांगता सोहळा तुम्ही 18 सप्टेंबर नंतर कधी करू शकता. तुमच्यासाठी 250 ग्रंथ मोफत स्वरूपात आकाश महाराज भोकले, माणिक महाराज शास्त्री आणि तुमचे जे काही जिल्हा बॉडीवर जे काही पदाधिकारी आहेत त्यांच्याकडे आम्ही सोपवणार आहोत. त्या 250 साधकांनी 250च्या वर झाले तरी काही हरकत नाही. तुम्ही किती साधक वाढवा, त्या गावातले वाढवा, फक्त ज्ञानेश्वरी नाही असे साधक जोडा. त्यांचे नाव, त्यांचे मोबाईल नंबर, त्यांचं गाव हे सगळं डिटेल पाठवा. त्या सर्वांना पारायणाचा ग्रुप असतो. त्या ग्रुपमध्ये तो ग्रुप फक्त 1च महिना चालतो. बाकी 11 महिने आम्ही त्याला ओनली ॲडिटिंग करून सेटिंग करून बंद करतो. फक्त पारायणापुरता तो ग्रुप सुरू असतो. तर ज्यांना पारायणाची इच्छा असेल, तुमचा हा निरोप, आमचा हा निरोप गावागावात पोहोचवा. जेवढ्या तुम्हाला ज्ञानेश्वरी लागतील ते वाचणारे साधक असावे. घरीच वाचायचं आहे, सोयीची वेळ आहे, वाचावं हाच आमचा संकल्प आहे. आणि मला वाटते जनाबाईचे त्या ओवीचा अभंगाचा खरा अर्थ तुम्ही ध्यानी धरावा. वाचावी ज्ञानेश्वरी, माऊलीने सांगितलं त्यानुसार ज्ञानेश्वरी वाचनाला सर्वांना प्रवृत्त करा. कारण ज्ञानेश्वरीची ताकद आहे ना माऊलींनो, ती इतर मला कोणत्या संतांच्या ग्रंथांना कमी लिहायचं नाही. पण माऊली ज्ञानोबरायांनी एकाच ज्ञानेश्वरीमध्ये 9,033 ओव्या, 3,500 दृष्टांत, 42 अलंकार एवढं ओवलंय. 56 भाषा एकत्रीकरण केल्या ते फक्त आणि फक्त ज्ञानेश्वरांनीच केल्या. आणि जगतातल्या बाकी सर्व संतांना दृष्टांत शिल्लक ठेवला नाही. सगळे दृष्टांत एका ज्ञानेश्वरीत पोहले. ज्ञानेश्वरी अतिशय महत्त्वाचा ग्रंथ आहे, तो सर्वांनी वाचावा अशी सर्वांना विनंती करतो. त्यासाठी जे काही तुम्हाला ज्ञानेश्वरी पाहिजे तुम्ही आकाश महाराजांकडे नाव नोंदणी करा 2 ऑगस्ट पूर्वी, कारण 13 ऑगस्टला आपलं पारायण सुरू आहे. तुमच्यापर्यंत ग्रंथ पोहोचायला आम्हाला 8 दिवस लागणारच आहे. ठीक आहे, हे झालं पारायणाच्या बाबतीमधलं. दुसरा विषय होता की धर्मशाळेसाठी धर्मशाळा, म्हणजे धर्मशाळा ध्यानी म्हणजे हा विचार नव्हता. आपली जी धर्मशाळा होत आहे ती कोण्या एका जातीची, कोण्या एका धर्माची, कोण्या एका पंथाची नाही.
ती सर्वांसाठी, कोणी एका जिल्ह्याची नाही, ती सर्वांसाठी सर्वांच्या सहकार्यातून ती उभी राहत आहे. ती धर्मशाळा अगदी 500 रुपये जमा आम्ही केले. 3 महिन्यात 30 लाख रुपये जमले आणि सांगोला रोडला एमआय तुकाई मंदिरापाशी पंढरपूर नगरपालिका क्षेत्रामध्ये मंदिरापासून अगदी 1300 मीटर अंतरावर आपण धर्मशाळेसाठी 2000 स्क्वेअर फूट जागा घेतली. त्याचं दूर आम्हाला आणखी जास्त जागा मिळत होती, पण आम्ही पुढचा विचार केला. जो वारकरी येतो, सामान्य वारकरी 100 रुपये खिशात घेऊन येतो, ट्रेनने येतो, त्याने ट्रेनमधून उतरला, तिथून 700 मीटर अंतर आहे आपल्या धर्मशाळेचं आणि तिथून 1300 मीटर अंतर आहे मंदिराचं विठ्ठल रुक्मिणी जे ज्ञानेश्वर मंडप आहे दिसतो आपल्या धर्मशाळेतून, इतक्या जवळ आपली धर्मशाळा आहे. तर वारकऱ्याला एकही रुपया त्यांना रिक्षाचा लागू नये हा भविष्यातला विचार करून आम्ही तो जवळ येण्याचा प्रयत्न केला. कारण पुढे चंद्रभागेच्या पलीकडे जाण्यासाठी 200 रुपये खर्च लागतो. गावाकडून जायला 100, तिथे जायला 200, पण तिथे कोणी जातच नाही, फक्त वारीला उपयोग होतो. पण कोणत्याही साधकाला, कोणत्याही वारकऱ्याला, महिन्याचा वारकरी असेल, चातुर्मासाचा वारकरी असेल, प्रत्येक वारकऱ्याला आपल्या धर्मशाळेत राहता यावं आणि समाधानाने जीवन जगता यावं यासाठी ती धर्मशाळा आहे. तर माऊलीमुळे धर्मशाळा तुमची आहे, सर्वांची आहे. इथे आपल्या परिवारात यायचं असेल तर एक लक्षात घ्या, आपल्या परिवारामध्ये ज्याला यायचं आहे ना त्याने अगोदर मीला बाहेर ठेवायचं आहे. तुम्ही आम्ही झालात तर तुम्ही आम्ही वारकरी पुत्राचे साधक आहात हे लक्षात घ्या. आपण परिवाराचं नावच त्याने आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था. इथे मीला जागाच नाही, कारण मी एवढा पापी कोण, मी एवढा मूर्ख कोण म्हटलंय पद्मपुराण. त्यामुळे मी जे असेल त्यांनी काही यायची गरज नाही. आम्ही असो तर आपण यायचं आहे. छत्रपती हा शब्द सुद्धा मला सुचला. त्याचं कारण म्हणजे मला आठवलं, एक 16व्या वर्षाचं दाढी मिशा न फुटलेलं लेकरू आपल्या आजच्या भाषेत जे 10वीला असतं, त्याला नीट बोलता येत नाही, चालता येत नाही, वागता येत नाही. ते छत्रपती शिवाजी राजांनी स्वराज्य नावाचा शब्द त्यावेळेस सुचला, का सुचला असेल, का बोलला असेल, त्या शब्दाच्या खोलापर्यंत मी जेव्हा गेलो तेव्हा मला कळालं. कारण शिवाजी महाराजांनी शिवराज्य जरी नाव दिलं असतं तरी आपण डोक्यावरच घेतलं असतं. परंतु स्वराज्यच का दिलं तर तुम्हाला, मला, प्रत्येकाला वाटलं पाहिजे की हे माझं राज्य आहे. ज्यावेळेस माझी भूमिका येते, माझी वस्तू वाटते, माझी 50 रुपयाची पेन हरवली तर दिवसभर मला करमत नाही आणि तुमची 100ची हरवली तरी मला काही फरक पडत नाही. तेव्हा माझ्या एखाद्या वस्तूचे नुकसान होते तेव्हा मला आतून त्रास होतो. आणि म्हणून आम्ही या शब्दासाठी, आम्ही स्वराज्य या शब्दाचा अर्थ पाठीशी घेऊन आम्ही वारकरी हे शब्द तिथे आम्ही आणला आणि त्यांच्या माध्यमातून 42 पासून आज आपले 19 जिल्ह्यामध्ये 20,000च्या वर आपले सदस्य आहेत, 10,500 आपले साधक आहेत. तर आपल्याला हे एवढ्यासाठीच करायचं आहे. का करायचं बाबा? याचं गीतेच्या मध्ये सांगायचं म्हणजे धर्म रक्षिती रक्षिता. आपल्याला आपल्या धर्माचं रक्षण करायचं. कारण का धर्माचं रक्षण करायचं म्हणजे काय करायचं? कारण भांडणं करायचं का? भांडणं नाही करायचं, भांडणं करायचे नाही, मारामारी करायची, लाट्याकाट्या घ्यायचे नाही. फक्त धर्माचं रक्षण म्हणजे आपण जे करतोय ना, आपल्या गळ्यात माळ आहे ती आपल्या लेकराच्या गळ्यात कशी जाईल हे जर आपण बघितलं तरी धर्माच्याकडे आपलं पडलेलं पहिलं पाऊल आहे. आपण हरिपाठ घेतोय, आपण हरिपाठ वाचतोय, आपण कथा ऐकतोय, आपल्या लेकरा बळाने हरिपाठ वाचावा, हरिपाठ ऐकावा, कीर्तन ऐकावं, हे सुद्धा धर्माकडे पडलेलं पहिलं पाऊल आहे. धर्म ही संकल्पना तशी फार मोठी आहे, पण फार छोटी करेल बघा, आपल्या घरापासून आपला धर्म वाढतो बरं का. आणि तेच आपल्याला करायचं आहे. इतर धर्मामध्ये स्त्री असो की पुरुष असो, ते भेटलं की सलाम वालेकुम म्हणतात. आपण आपल्याला वेगवेगळे विभागणी केले, आपल्याला त्यावर टीका नाही करायचं, त्याच्यामध्ये शिकायचं आहे. तिथे लहान मोठा छोटा कोणीच नाही, कोणी भेटो सलाम वालेकुम म्हणतात. आम्ही कोणी जय श्रीराममध्ये अडकलोय, कोणी रामकृष्ण हरीमध्ये अडकलोय, कोणी राधेराजेमध्ये अडकलोय, कोणी म्हणतो वारकरी आहे, कोणी म्हणतो शैव आहे, कोणी म्हणतो वैष्णव आहे. अरे आपण अगोदर हिंदू आहोत, हिंदू आहोत याची जाणीव रोज एकदा करून द्यावी. सोनं जरी असेल तरी सोन्याला सुद्धा उजळावं लागतं आणि उजळण्यासाठी आम्ही त्यासाठी मोठ्यांना तुम्ही या परिवारात सहभागी झाला, मला मनस्वी आनंद आहे. तुम्ही या धर्माचं काम असंच निस्वार्थ भावनेने करावं. मला माहिती आहे आपण तुम्ही पैशाने श्रीमंत होताल की न होताल मला माहीत नाही, पण सांगू तुम्हाला तुमची अध्यात्मातली श्रीमंती वाढलेलीच आहे, ती आणखी वाढणार आहे आम्हाला विश्वास आहे. तुम्ही असंच या ठिकाणी पुन्हा पुन्हा तुमच्या भेटीला आम्ही येऊ. पारायण सांगता 16 नांदेडला 16 सप्टेंबर तारीख तुम्हाला येईल तशी नांदेडला मोठा सोहळा होतो, तो पाहायला तुम्ही अवश्य
अवश्य यावं अशी विनंती करतो. आणि तुम्हाला जर तिथेही शक्य नसेल तर तुम्ही या ठिकाणी तुमच्या परभणी जिल्ह्यामध्ये जे कोणी सोयीचं ठिकाण असेल त्या ठिकाणी तुम्ही सांगता सोहळा तुमचे जेवढे साधक आहेत त्यांच्या माध्यमातून तुम्ही करावं अशी तुम्हाला मी विनंती करतो. आणि सांगायचं म्हणजे आपल्याला या ठिकाणी या संस्थेच्या बाबतीमध्ये मी इथे एक आमंत्रण की आपली संस्था अधिकृत आहे. 27 सप्टेंबर 2023 आपली संस्था स्थापन झाली. संस्थेचं पॅन कार्ड सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण निगडीत आणलेल्या आहेत. यासाठी कोणी हवं तर ते बघू शकता कुठली संघटना की काय संघटना की तुम्ही आम्हाला एकही रुपया देऊ का रुपया, पण धर्मासाठी मात्र एक पाऊल पुढे टाका ही तुम्हाला विनंती करतो. आणि धर्मासाठी पुढे पाऊल टाकलं म्हणून आज आपला धर्म जिवंत आहे. या ठिकाणी सांगतो तुम्हाला, आमचे उत्तमराव टाक साहेब आहेत, डिवाइस फेवरेट आहे. आपली धर्मशाळा उभी होत आहे तर कानावर गेलं आणि त्यांनी मला बघितलं. काही माणसं बोलतात तसे वागतात, जगतात वेगळं, वागतात वेगळं, बोलतात वेगळं. साहेबांना 6 महिने बघितलं, तपासून बघितलं, खरंच जागा आहे. साहेबांनी त्यांच्या पगारातून प्रत्येक महिन्याला त्यांच्या पेन्शनमधून आपल्या धर्मशाळेसाठी 10,000 रुपये न चुकता ते बँकेत जाऊन बसतात. इथे चक्रवार साहेब, तुम्हाला सांगतो चक्रवार साहेबांच्या बाबतीमध्ये सुरुवातीला आमचा परिचय नव्हता. ठाकरे साहेबांनी परिचय करून दिला. तिथे बघितलं 6 महिने कोण राम महाराज, कुठला राम, मुंबईला नोकरीला आहे, इथे यायलाय, कसं यायलाय, काय होणार, काय खरं. आणि शहाणे माणसं तेच जे पडताळा करून पाऊल टाकतात. हल्लीच्या काळामध्ये कपड्याकडे, फेट्याकडे, दस्तीकडे बघून भुलण्याचा काळ संपलाय बरं का. काही वेगळं सोन आणणारे लोक बरेच झालेले आहेत, पण तुम्ही पारखून करा. आपल्या परिवारात तुम्ही आलात. मी एक सांगतो तुम्हाला, आम्ही वारकरी परिवारातला जोही तुम्हाला सदस्य मिळेल ना तो निस्वार्थीच असेल. आपल्या संस्थेला मराठवाड्यामध्ये 2ऱ्या दर्जाची आपली संस्था आहे. आणि मणियार शेठकडे आपलं काम आहे, CA कडे गेल्या 2 वर्षात 1+ दर्जाची संस्था म्हणून आपली संस्था तयार झालेली आहे. आणि एकही आपला व्यवहार ब्लॅक नाही. जे असेल पावती बोटावर आपलं स्कॅनर आहे, SBI खाता आहे, कोणाचाही असेल तर आपण ते ब्लॅकचा पैसाच घेत नाही. त्याला इच्छा आहे त्याला स्कॅन करा. नसेल विश्वास म्हणून त्याने आम्हाला हिशोब पूर्ण द्यावा, एवढी रक्कम जगली आणि एवढी मी स्कॅन केली, त्याचा स्क्रीनशॉट असा आहे. अशा हिशोबाने आपण चाललंय आणि म्हणून ते चालत आहे. तुमचा आशीर्वाद, तुमचं प्रेम, तुमचं सहकार्य असंच चालू राहावं. आणि भविष्यात परभणी जिल्हा तसा समृद्धमय संप्रदायाच्या बाबतीमध्ये. तर येणारा काळ विनाशकाली काळ आहे, येणारा काळ वाईट काळ आहे. आणि वाईट काळासाठी आपल्याला तयार राहायचं आहे, सज्ज व्हायचं आहे. माऊलींनो, दारात कुत्र असेल तरी चोर घरात येत नाही बरं का. तो भुंकून चोराला पळवतो. ही जागण्याची जागेवा संतांनी यासाठीच म्हटलंय की आपल्याला जागं राहायचं आहे, आपल्या धर्मासाठी, आपल्या संस्कृतीसाठी, आपल्या संप्रदायासाठी. सर्वांनी असंच एकत्र यावं. तुम्ही वेळ दिला, माईक चालू झालं, बोलायचं धाडस झालं, तरी पण तुम्ही शांतपणे ऐकून घेतला. काही चुकला असेल, भुकला असेल किंवा सांगत असताना मनात काही शंका कुशंकाही असतील, बाबा कशी संस्था काय, आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आम्ही या ठिकाणी आपण देण्यासाठी तयार आहोत. कोणाला काही प्रश्न असतील ते तुम्ही विचारू शकता. पारायणाचं स्वरूप ग्रुपवर तुम्हाला कळवलं जाईल. परभणी जिल्ह्याच्या ग्रुपवर तुम्ही आहातच. तुम्हा सर्वांना पारायणाच्या ग्रुपमध्ये परत ॲड केलं जाईल. परत सर्वांना विनंती करतो की असंच सहकार्य पुढचं ठेवावा. सर्वांना परत एकदा रामकृष्ण हरी. कुंडली